लोकसभा संपर्क प्रमुख आदरणीय भास्कररावजी आंबेकर साहेब, तसेच आपले सर्वांचे आवडते नेते जिल्हा प्रमुख भाऊसाहेबजी घुगे साहेब, तसेच संभाजीनगरची बुलंद तोफ आणि जिल्हा परिषदचे गटनेते आदरणीय पठाडे बाबू, तसेच जाधव साहेब यांच्यासह प्रवीण फुके, भूषण शर्मा यांच्यासह प्रमुख अतिथी या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी सर्वप्रथम आदरणीय या ठिकाणी मामांना आणि आंबेकर साहेब व सर्व मान्यवरांना या विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करायचं, तसंच शिवाजी महाराज की जय. माननीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचा जय भवानी. माननीय एकनाथ शिंदे साहब तुम आगे बढ़ो. माननीय भुमरे साहब तुम आगे बढ़ो. यानंतर आपले जिल्हा प्रमुख आदरणीय भाऊसाहेब घुगे, यानंतर आदरणीय जाधव साहेब, यश तारेवाल यांना विनंती की आपण या ठिकाणी, अभिषेक तारेवाल यांना विनंती की आपण या ठिकाणी प्रमुख वाळके साहेब यांचं स्वागत खेडेकर आणि प्रकाश मनेरेकर हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर यांच्या आदेशाने अत्यंत अवघ्या 8च तासात निरोप आला आणि बैठक घ्यायची, त्या हिशोबाने सर्वांना या ठिकाणी निरोप दिला. जे आले त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो. अनेक कार्यकर्ते रस्त्याने येत आहेत आणि आम्हाला माहित नाही मामा की तुम्ही 92 पासून जो टाइम पाळत आला तो आजही टाइम तुम्ही पाळता. आम्हाला वाटतं नेहमीच्या पद्धतीने त्या हिशोबाने थोडंसं मी माफी मागतो या ठिकाणी आपली. तर आज ही होऊ घातलेली बैठकीचा उद्देश आणि महत्व हे आपल्याला आदरणीय नेते मंडळ या ठिकाणी करणारच आहे. मामा, भोकरदन आणि जाफराबाद हा संयुक्तिक मतदारसंघ आहे आणि भोकरदन तालुक्यातील 62 गावं हे बदनापूर विधानसभामध्ये आहेत. त्या ठिकाणी 75 बूथ आहे. आम्ही गेल्या 8 दिवसापूर्वी अंबाजीनगरच्या मीटिंग झाल्यानंतर आपल्या सूचनेवरून आम्ही माननीय तहसीलदार, निवडणूक निर्णय अधिकारी जे एसआरचं काम चालू आहे या हिशोबाने 334 बूथचे पूर्ण यादी निवडणूक आयोगाला दिली. ती यादी आपल्या पीएकडे आम्ही आता पाठवली, ती तुमच्याकडे सुपूर्द करतो, माननीय जिल्हा प्रमुख साहेबांकडे सुपूर्द करतो. 334 बूथ आहे आणि बदनापूरचे 75 बूथ आहे. तर ही आम्ही आपल्या सूचनेवरून हे काम सुरू केलेलं आहे. आणि तसेच भोकरदन तालुक्यातील शिवसेनेची ताकद आपल्या पूर्वीच्या काळात जी होती ती तशीच आहे. मात्र या ठिकाणी आम्हाला पाहिजे तशी मदत या ठिकाणी पक्षाकडून मिळत नाही, ही खंत आहे. भाऊसाहेब अर्जुनरावजी खोतकर साहेब, आंबेकर साहेब त्यांच्या पद्धतीने जे काय करता येईल त्या पद्धतीने करतो. मात्र गेल्या मी आता 38 वर्षापासून आंबेकर साहेब आणि तुमच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करतो. तर पक्ष टिकून ठेवणं या ठिकाणी अत्यंत जिव्हारीचं काम आहे मामा. पण पक्षाकडून 1 रुपयाची ही कुठल्या प्रकारची आर्थिक मदत मिळत असल्यामुळे कार्यकर्ते कसे टिकून ठेवायचे, त्यातल्या त्यात मतदारसंघात या ठिकाणी आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी या कोणत्याही पक्षाला कुठेही मोजत नाही. कारण आजही माननीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं हा शिवसैनिक या ठिकाणी पेटून उठलेला आहे. तसेच माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आणि तुम्ही जो उठाव केल्यानंतर खोतकर साहेब आणि भाऊसाहेबच्या नेतृत्वाखाली भोकरदन तालुक्यामध्ये
प्रचंड प्रमाणात या ठिकाणी आम्ही संघटन या ठिकाणी उभं केलेलं आहे. हे संघटन उभं करत असताना चालवत असताना तुम्ही आता आंबेडकर साहेब आणि तुम्ही भाऊसाहेब भाऊला मदत करण्यासाठी आम्हाला मदत करण्यासाठी त्यांना साथ देण्यासाठी तुम्ही जोडले गेले, तुमच्यावर जबाबदारी टाकली. मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासित करू शकतो की भोकरदन तालुक्याची ताकद ही मराठवाड्यात एक वेगळी राहणार आहे. कारण आम्ही माननीय खोतकर साहेबांच्या सूचनेवरून भाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मित्र पक्ष त्या ठिकाणी विलास बापूच्या मतदारसंघात, आदरणीय सत्तार साहेबांच्या मतदारसंघात, आदरणीय खोतकर साहेबांच्या मतदारसंघात त्या ठिकाणी अडचण आणण्याचं काम करत होते. मात्र आमची जी ताकद आहे ती किती असो, पण विरोधकाला झेरी सांगण्यापुरती निश्चितपणे आमची ताकद आहे. आणि भाऊसाहेबांनी सूचना केली, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एका दिवसामध्ये 1000 कार्यकर्त्यांचा, प्रमुख कार्यकर्त्यांचा ऐन निवडणुकीच्या शेवटच्या तोंडी या ठिकाणी मेळावा घेतला. मामा तुम्हाला खात्रीने या ठिकाणी सांगतो, तो मेळावा घेतला आणि विरोधकांचे, मित्र पक्षांचे या ठिकाणी डोकं उभं चढलं आणि त्यांनी बिनशर्तपणे आदरणीय खोतकर साहेबांच्या आणि तिकडे बापूच्या प्रचाराला त्या ठिकाणी कामाला लागले. ही ताकद आमची, आम्ही निवडून जरी येऊ शकत नसलो, पण त्यांची जिरवण्यापुरती आमच्यात निश्चितपणे तुमच्या आशीर्वादाने आज ताकद आहे. आणि ही ताकद जर कायम राहिली मामा, आम्ही आमदार हो का न हो, पण आम्ही आपल्या नेत्यांना आमदार करण्यापुरती, विरोधकांचं नाक दाबण्यापुरती ताकद आमच्याने तुम्ही बळ द्या. निश्चितपणे मराठवाडा आदर्श करल अशी ताकद आम्ही या ठिकाणी निर्माण करू, एवढीच या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो. यानंतर मी या ठिकाणी माझे सहकारी विशाल भैया यांना विनंती करतो की थोडक्यात 2 शब्द. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि आपल्या मराठवाड्याचे संपर्क सर्वांचे मामा माननीय खासदार संदीपानजी भुमरे हे आज आम्हाला ताकद द्या. जर आम्ही तुम्हाला ताकद दाखवून दिली नाही तुमच्या ताकदीद्वारे, तर आमचे राजीनामे तुमच्याकडे आज रोजीच घेऊन घ्या. पण दुर्दैवानं काय होतं, इथं आम्हाला दाबादाबीचं राजकारण होतं. धडाडीचं काम करत होते, 25 शाखेचं त्यांचं नियोजन होतं गणेश मुगळेचं. 2 शाखा स्थापन केल्याबरोबर त्यांना जेलमध्ये टाकून दिलं. मग त्यामुळे काय होतं, आपलाच प्रमुख कार्यकर्ता जेलमध्ये गेला तर पाठीमाग काम कोण काबीज करता गेला पाहिजे. आणि ह्या मतदारसंघामध्ये सुद्धा कार्यकर्त्याची फळी निर्माण करता गेली पाहिजे. असा कार्यक्रम आपल्या महाराष्ट्रात सुरू आहे. आणि ह्या कार्यक्रमाचं आपल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मार्फत एक नियोजन पद्धतीनं काम करून मामा आम्ही पूर्ण आमच्या जाफराबाद तालुक्यामध्ये 148 बूथ आहे. तर 148 बूथ पैकी आम्ही पूर्ण 148 बूथ प्रमुख नेमलेले आहे. त्याच्यानंतर त्या एका बूथला 2 शिवसंपर्क प्रमुख आहेत. आपले ते संपर्क प्रमुख सुद्धा नेमलेले आहे. म्हणजे पूर्ण यादी तयार आहे. पूर्ण फक्त कार्यकर्त्यांना एक हवा देण्याचं काम आहे. आणि त्या हवेच्या मार्फत आपल्या पक्षाला एक नवसंजीवनी देण्याचं काम आपल्या माध्यमातून या मतदारसंघात निश्चितच घुगे साहेब असतील, आपल्या जिल्ह्याचे जिल्हा संपर्क प्रमुख माननीय आंबेडकर साहेब. प्रत्येक बीएलओ सोबत आपला एक बीएलए नेमून बीएलए 2 बीएलए 1 आम्ही आहे, बीएलए 2 जे नेमून त्या बीएलओ सोबत कोऑर्डिनेशन करून की आमचे जे मॅपिंग आहे, समजा जे नवीन सुना आलेले आहेत त्या सुनांचं माहेराहून त्यांचं मतदानाचं आईचं किंवा वडिलाचं त्यांचं जे तिथलं जे मतदारसंघ असेल तिथलं जे मतदार यादीचं नाव, तिथला क्रमांक व विधानसभा क्रमांक ते घेऊन येणे. त्यानंतर मामा आमचं असं चालू आहे की मी असो, नानासाहेब वानखडे असो, विशाल भाई असो, बालाजी पवार असो, दत्ताभाऊ बंगाळे, गणेश मुंगळे, आम्ही याच्यानंतर तुमचं मार्गदर्शन ऐकल्यानंतर तुम्ही ज्या काही आम्हाला सूचना करसाल किंवा आंबेडकर साहेब असो किंवा घुगे साहेब जे आम्हाला सूचना करसाल त्या सूचनाचं पालन करू. त्यात आम्ही आणखी एक प्रोग्राम असं ठरवलं नवा की सकाळची जे 5 वाजताची जी आरती होती किंवा संध्याकाळची आरती होती, त्या आरतीमध्ये आता स्वामी समर्थ मंदिरात पारायण चालू आहे. तर त्या पारायणामध्ये सुद्धा आम्ही अनाउन्सिंग करू लागलो की जे मॅपिंग मध्ये जे राहिलेले आहेत त्यांनी जास्तीत जास्त आपलं मतदान वाया जाणार नाही किंवा मॅपिंग अगर नाही केली तर मतदान पुन्हा करता येणार नाही. या प्रकारचे सुद्धा आमचे नियोजन चालू आहे. मंदिरात किंवा मुस्लिम समाज सुद्धा मस्जिद मध्ये
वो तो नमाज सोडण्याच्या अगोदर अनाउन्सिंग करून की बाबा आपले लोगों की पूरी मॅपिंग करो, कारण की भोकरदन मतदारसंघामध्ये शिवसेनेला मानणारा मुस्लिम वर्ग फार आहे आपल्याकडे साहेब. त्यामुळे मंदिर मस्जिद या प्रकारचा आम्ही प्रोग्राम आखलेला आहे की जास्तीत जास्त होतो. आता काही मी केलेलं आहे की बीएलओला सोबत त्यांच्या बीएलओ सोबत मीटिंग घेऊन किंवा आता पण किती मॅपिंग झालेले आहे, किती पर्सेंटेज झालेले आहे, ते पूर्ण पर्सेंटेज मी याच्यात आणून ठेवलेलं आहे कागदावर मामा. तर या प्रकारे आम्ही पूर्ण नियोजन केलं. तुम्ही जे आम्हाला मार्गदर्शन कराल त्या मार्गदर्शनानुसार आम्ही पुढचं प्रोग्राम पुन्हा आखून तुमच्या सूचनेनुसार आम्ही पुढचं कार्यक्रम करू. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्याचे बाळासाहेबजी ठाकरे साहेब यांना अभिवादन करतोय. या ठिकाणी आमचे मार्गदर्शक सन्माननीय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सन्माननीय भुमरे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले परभणी जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सन्माननीय आंबेडकर साहेब, या जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय घुगे साहेब, या माझ्यासोबत आलेले फुलंब्री तालुक्याचे शिवसेनेचे प्रमुख चंद्रकांत जाधव साहेब, सन्माननीय उपतालुका प्रमुख वाळके साहेब, येथील सर्व शिवसेनेचे नेते मंडळी, सन्माननीय नानासाहेबजी वानखेडे साहेब यांचे सर्व सहकारी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, हा कार्यक्रम या ठिकाणी लोकनेते सन्माननीय भुमरे साहेब यांची जालना लोकसभाच्या संपर्क प्रमुखपदी निवड केली आणि त्या ठिकाणी काल संभाजीनगर फुलंब्री विधानसभेचा एक कार्यक्रम झाला, आज सिल्लोडला झाला, येता आळंदला भेट झाली आणि हा आता तिसरा कार्यक्रम तुमचा इथे चालू आहे. त्या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की 2000 ते 2026 याच्या दरम्यान जी नोंदणी झाली याचं पूर्ण लोकन आणि पूर्ण निरीक्षण म्हणून ही मतदार यादीचं काम चालू आहे. या ठिकाणी प्रामुख्यानं आता बऱ्याच काही कालांतरानं आपल्या होणाऱ्या ग्रामपंचायती असतील त्याच्यामध्ये बरीच नाव काही मंडळींना जाणीवपूर्वक घातलेली, काही शहरात राहत असतील पण आपली संख्या गावात वाढण्यासाठी ती मतं ऍड केलेली आणि ही एक खऱ्या अर्थानं आपल्यासारख्या ग्रामीण भागाच्या जनतेला ही संधी ह्या माध्यमातून जी मतं आपल्याला नको आहे ती कशी काढता येतील आणि आपली मतं कमी होणार नाही याचे पुरावे देऊन आपली ही मतदार यादीमध्ये नावं असली पाहिजे यासाठी हा कार्यक्रम शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी हा कार्यक्रम जाणीवपूर्वक लक्ष घालण्यासाठी सर्व नेत्यांना काल साहेबाला दिवसभरात 2 मिटिंग घेतल्या आणि 1 महिनाभर सगळ्यांनी हे काम सतर्कतेने करावं. हे केल्यामुळे निश्चितपणानं शिवसेनेला या ठिकाणी बळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. ताकदीने आपल्याला या निवडणुका जिंकता येतील या हेतून मी संघटनेकडे महत्व देतो. खरं तर मामा मी चढवतून पुढे आलेला कार्यकर्ता आहे. म्हणजे पार्श्वभूमी जरी घरात राजकारणाची असली, माझ्या वडिलांनी विधानसभा लढवलेली, बदनापूरची माझ्या काकाने विधानसभा लढवलेली, थोड्याफार मतांनी 2 वेळेस 99 आणि 2004च्या दोन विधानसभेमध्ये आमचा थोड्या मतांनी पराभव झाला. परंतु आम्ही खचलो नाही, मागे हटलो नाही, पुन्हा जोमाने पक्षाचं काम करत राहिलो. आदरणीय आंबेडकर साहेब पण ना, आपण पूर्वीच्या पक्षामध्ये होतो. जिल्हा प्रमुख असताना मला युवा सेनेची जबाबदारी मामा दिली. युवा सेनेचा जिल्हा प्रमुख मी 2011 झालो ना. 2011 ते शिवसेनेचा आपण इकडं तुमच्या आपल्या जवळ आपण पक्ष इकडं आपण शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली गेलो. तोपर्यंत जवळपास 970 गावापैकी मामा मी 630 गावामध्ये युवा सेनेच्या शाखा स्थापन करू शकलो आणि युवकांचं मोठं संघटन या जिल्ह्यामध्ये आदरणीय फक्कर साहेब आणि आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली उभं केलं. आणि लगेच आपण शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली गेल्यानंतर मला जी जबाबदारी जिल्हा प्रमुख पदाची दिली, या जबाबदारीच्या माध्यमातून गाव ते शाखा, गाव ते शिवसेना असेल, युवा सेना असेल, दलित आघाडी असेल, कामगार सेना असेल, म्हणजे अगोदर संघटनेला सोबत घेऊन एक मोठं संघटन उभं करण्याचं काम या जिल्ह्यामध्ये करत आहोत आणि पुढे करत राहणार आहे. म्हणून जे भोकरदनची जी काय घनता आहे मामा, आता तुम्ही आलेले, आंबेडकर साहेब बी आपल्या पक्षात आले, म्हणून आम्हाला नक्कीच 10 हत्तीचं बळ मिळण्यासारखं झालेलं आहे. सन्मानित खोतकर साहेब आम्हीच किल्ला पहिला लढत होतो, आता तुम्ही आलेले, तुमच्या माध्यमातून पक्षाला ताकद अधिकची मिळणार आहे आणि यामधून सन्मानित एकनाथजी शिंदे साहेब आणि सन्मानित श्रीकांतजी शिंदे साहेब आणि शिवसेनेत हा येणाऱ्या काळामध्ये बळकट होणार आहे. आम्ही आज अशी ताकद केलेली, ती युती असो या युती नसो, ती पूर्ण निवडणुका ह्या
लढण्याची सोमवारची तयारी शिवसेनेची झालेली आहे. मित्र पक्षाकडून किती डावलं गेलं त्यांना माहिती आहे की शिवसेनेची ताकद काय, करोड शिवसैनिक आहे. शिवसेनेला विश्वास घेतल्याशिवाय ते सत्ता आणू शकत नाही अशी परिस्थिती या मतदारसंघामध्ये आहे. आणि यापूर्वी आता मागच्या आठवड्यातच मोठा सत्कार सोहळा गुणवंतांचा शिवसेनेच्या वतीने आयोजित केला होता. या कार्यक्रमी मी आणि आंबेडकर साहेब इथं आलो होतो. तोही कार्यक्रम अत्यंत छान झाला आणि मतदार याद्याचं जे पुनर्लेखन आता जे हाती घेतलेलं आहे, आमची सर्व बुथची टीम आहे, शिवजूची जी टीम आहे आणि BLA 2 ची ज्या नेमणूक आम्ही केलेल्या आहे, या माध्यमातून जो कार्यशाळेमध्ये सांगितलं आपल्याला 4 महिन्याच्या आत कार्यक्रम पूर्ण करायचा आहे. पण मी तुम्हाला जिल्हा प्रमुख म्हणून आदरणीय भुमरे साहेब शब्द देऊ शकतो की 2 महिन्याच्या आतमध्ये या 3 विधानसभा आणि 5 तालुक्यातला गावागावाचं पुनर्लेखन करून त्याचा अहवाल मी लवकरात लवकर आपल्याकडे सादर करेल. आणि जास्तीत जास्त मतदार आहे जे की मुंबईला काही मतदार आहे, काही इतरत्र आहे, काही दुसऱ्या मतदारसंघात आहे. इथं तर असं झालेलं आहे दोन्ही सत्ताधारी पक्षातच आपल्या माजी खासदार आणि आमचे आमदार यांनी एकमेकाचीच मत चोरी केलेली. बदलापूरचे 12,000 मतदान हे भोकरदनमध्ये टाकले म्हणून थोडाफार तणाव तिकडे होऊ शकतो. परंतु आमच्या त्याही गावामध्ये नानासाहेब वानखेडे आणि प्रवीण भोके तुमचं कार्यक्षेत्र आहे. आपले मतदार हे आपल्या इकडे जाऊ नये म्हणून तुम्ही दक्षता घ्यावी आणि जास्तीत जास्त मतदान हे शिवसेनेचं बाधित राहून हे येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीमध्ये आपल्याला फायदा होईल. आपले शिवसेना आणि शिंदे साहेबांनी जे अभिप्राय असलेली संघटना आणि अभिप्राय असलेलं काम हे आपल्या हातून व्हावं अशी मी आपल्याला इच्छा व्यक्त करतो. आणि नक्कीच मामा तुम्ही आले, तुमचं मी पुन्हा एकदा आदर सत्कार करून तुमच्या या जिल्ह्यामध्ये स्वागत करतो. आणि राहिलेले जो काम करीत नाही कोणताही राहून द्या पक्षातला संघटनेतला त्याला तुम्ही बाजूला करा. नुसतं कार्ड छापासाठी ठेवू नका. नाही तर मी संघटनेचा असा आहे, मी हे प्रमुख आहे तो प्रमुख आहे हे ठेवूच नका. कारण आता मला एक सांगा, किती जरी तालुक्याची बैठक बोलवली तर आपले किमान 300 तरी उपस्थित पाहिजे. असताना हे फार महत्वाचा विषय. कारण ही 2002 नंतर हे यादीचं काम हे आलेले वानखेडे साहेब. आणि आता यादीत आपण मला एक सांगा, आपण जर कोणते जर निवडणुका ग्रामपंचायतीची लढायची, जिल्हा परिषदेची लढायची, विधानसभा लढायची, लोकसभा लढायची, कोणती निवडणूक लढायची आणि जर आपल्या यादीत नावच नसेल तर तुम्ही काय लढणार आहे? आपलं हक्काचं मतदान हे असलं पाहिजे. आता कित्येक मतदान हे स्थलांतर झालेले. तुम्ही एक क्लिप पाहिली होती ना विलास बापूची, चिरंजीवची. त्यांचं बापूचं म्हणणं एक होतं किंवा आमच्या तालुक्यातले 25,000 मतदार हे व्यवसायासाठी बाहेर गेलेले कामाधंद्यासाठी आणि ते आणा लागले. कोणते? आता मला सांगा, 25,000 मतदार आणणं इतकं सोपं आहे का? आणि मग याच्यासाठी आपल्याला खूप काही बारकाईनं लक्ष द्यावं लागणार आहे की आपलं स्थलांतर कुठं झालेले, आपले मतदार कुठे आहे, त्याच्यानंतर बोगस मतदार कोण आहे, त्याच्यानंतर 18 वर्षाचे मतदार यादीत नाव घेण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला लागणार आहे. त्याच्यानंतर कोणाचे लग्न झाले असतील त्या मुलीसाठी आपल्याला नाव कसं हक्काचं आहे आता हे तुमचं काम आहे. म्हणून मला सांगायचं की याच्यावर आपल्याला एक महिनाभर काम करायचं आणि फार मोठी जबाबदारी आहे. मला एक सांगायचं की भाऊसाहेबराव, तुम्ही गाववाईज फोन लावा. गाववाईज कार्यकर्ते आपल्याला जे BLA 1 आपल्याला जे नेमायचे, जो काम करीत असेल त्याला तुम्ही नेमा. काय? कारण तुम्ही अनुभवी आहे, तुम्ही चळवळीतून आले. भास्कररावांना सांगितलं, मला सुद्धा कल्पना आहे. तुम्ही युवा सेनेचं काम केलं, तुमचं काम चांगलं आहे. महाराष्ट्रातील पुण्या कार्यकर्त्यांना कामं वाटप केले, त्यांना मदत केली. मात्र दुर्दैव आहे आमचं की आम्ही त्या यज्ञाच्या पंक्तीला शेवटच्या याच्यामध्ये भाऊसाहेबने आम्हाला बसवलं. त्यामुळं आमच्या वाट्याला फार कमी मिळालं असं. पण जे काही किरकोळ कारकोळ अडचण आहे, आम्ही उद्या परवा तुमचा वेळ घेऊ. नुसतं मालपाणीला जरी फोन केला तर आमचे ते राहिलेले काम आहे ते मार्गी लागतील एवढी विनंती करतो. आणि मतदारसंघाच्या वतीने दुसरी विनंती अशी करतो की आदरणीय खोतकर साहेब, आदरणीय आंबेकर साहेब आणि भाऊसाहेब याच्यासह आम्ही ते प्रमुख पदाधिकारी आहेत. भाऊ आम्हाला बऱ्याच दिवसापासून म्हणतात, भाऊसाहेब बी म्हणतात की आमची एकच विनंती आहे साहेब, आम्ही कामात कुठं कसर पडणार नाही. तुम्ही जर कसर पडली तर आमचा काम धरा, लात मारा, आम्ही तुमचा विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. मात्र मतदारसंघाच्या वतीनं मागणी एक आहे, आम्हाला प्रमुख कार्यकर्त्यांना
माननीय यांना सोबत घेऊन माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भेट द्या आणि त्या ठिकाणी आमची भेट घाला आणि मतदारसंघासाठी एखादा असं काही आम्हाला एखादं काम द्या की तिथं आमचे सगळे कार्यकर्ते ऍडजस्ट होतील आणि ते ताकदीनं काम करतील. ही जबाबदारी तुमची मामा एवढी विनंती करतो. यानंतर शफी भैया सामने हो जाओ. सगळ्या शुभेच्छा.